नक्की तू सांगितलेलीच कारण आहेत का काही दुसरी? ओळखतोस या माणसाला? नाही. म्हणजे हो हो ओळखतोस. जुने हिशोब चुकते करायचे, राईट? हेच कारण आहे. गे रे, आणि काय लागलं तर कळवते. निघ. चला विनाश. सांग, खरं काय ते सांग. बोल ना. दातखिळी का बसली आता? बोला आता, नाहीतर 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 तुलाच निवडायचे. दोन ऑप्शन्स आहेत. पहिला जेल, दुसरा पॅलेस. काय निवडतोस? हा? हा? जेल. ओ गुड गुड. पोलिसांना फोन करायलाच हवा ना? नाही 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 मॅडम, मी खरंच सांगतोय, मी खरंच बोलतोय मॅडम. हॅलो मॅडम मॅडम तुम्ही सांगाल ते करतो मॅडम. तुम्ही सांगाल ते करतो. तुम्ही सांगाल ते करतो खरंच. गुड. मग आता मला खरं खरं सांगायचं. का निघून आलास पॅलेसमधून? आमच्याकडची नोकरीची तडकाफडकी का सोडलीस तू? काय झालंय असं? नेहा तुला परीजवळ का येऊ देत नाही? प्रॉब्लेम काय आहे? का राग का येतोय नेहाला तुझा इतका? तू परीला असं काहीतरी केलंयस की जे नेहा आम्हाला सांगू शकत नाही, असं काहीतरी आहे का? तोंड उघड, नाही तर कानफाट फोडेन, मुस्कटात मारेन मी. तू आमच्या परीला काही केलंयस का? तू सांग, नाही तर मी. नाही मॅम, अहो मी बाप आहे तिचा. परी माझी मुलगी आहे. मी नेहाचा पहिला नवरा अविनाश. काय बडबडतोयस काय तू? चौधरींची सून आहे ती. खरं सांगतोय मॅडम. अहो तर बंडू काकांना विचारा ना, त्यांना माहिती आहे. नाहीतर परीची आणि माझी DNA टेस्ट करून बघा. नेहा माझी बायको आहे. ए चुप. नेहा यशची बायको आहे, समजलं ना? हा जर खरं बोलत असेल ना, तर ही लॉटरी आहे. मला त्या दोघांना अजिबात त्रास द्यायचा नाही आहे मॅडम. खरंच सांगतोय. परीला नेहाला त्रास द्यायचा नाही आहे मला. मी इथे नोकरीला लागलो तेव्हा मला माहित पण नव्हतं या दोघी इथे आहेत. खरंच शपथ. मला नंतर कळलं हे सगळं की परी माझी मुलगी आहे. पण मी जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना तिला, तेव्हा बापाचं काळीज. मला मान्य आहे मॅडम, मान्य. मी आधी खूप चुका केल्यात. मी वाईट वागलोय नेहाशी, पण सगळ्यांशी वाईट वागलोय. मी वाईट माणूस होतो. आता नाहीये मॅडम, मी आता सुधारलोय. मला आता माझी मीठ भाकरी कमवायची आहे फक्त, बाकी काय नाही मॅडम. माझा उपचार करायचा. मला कॅन्सर झालाय मॅडम. ए नाटक कंपनी तर गप्प बसव ना, ते मुस्कटत देईन मी तुला सांगते. तुझ्यासारखी फ्रॉड माणसं आहेत ना, बघितल्या कळतात मला. नाही मॅडम, खरं माझ्या समोर ही नाटकं करायची नाही तर चुप. खरं सांगतोय मॅडम, परीची शपथ. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. घाबरू नको. मी करू शकते तुला मदत. फक्त तुला मला खरं काय ते सांगावं लागेल. खरंच सांगतो. हा, मी बंडू काका बोलतोय. बोला. अहो, नेहाच्या घरामध्ये ना कोणीतरी घुसलं होतं. आम्हाला आधी कळलंच नाही, आता लक्षात आलंय. आणि यश नेहाचा फोनच लागत नाही म्हणून तुम्हाला फोन केला.
पोलिसांना कळवलं पाहिजे ना. तो जो कोणी होताना आलेला तो रुमाल विसरलाय त्याचा. हो, त्याला रक्त पण लागलेलं आहे. हा, मी आता पोलिसांना बोलवायला चाललोय, म्हणजे ते काय ते शोधाशोध करतील ना पुढची. बंडू काका, हा, जरा थांबा. पोलिसांना कळवण्याची घाई करू नका, ओके? नेहाच्या घरात चोरी झाली ना, म्हणून काहीतरी गडबड व्हायला नको. हो, गडबड कसली? काका असं काय करता? चौधरींचं नाव आहे ना. जगन्नाथ चौधरी, यशवर्धन चौधरी, किती मोठी मोठी नावं आहेत. आमची नावं खराब होतील काका. आणि मला सांगा, आता चोर घरात नाहीये ना? नाही नाही. गुड गुड. मग तर तुम्ही काहीच काळजी करू नका, जरा शांत व्हा. मी तिथे येते, मग आपण बघूया, ओके? तुम्ही सांगाल ते करेन मी मॅम, खरंच सांगतो. रुमाल तिथेच विसरलास. चुकून राहिला. गुड 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 फॉर मी. मग आता मी जे सांगेन तेच करायचं, मी सांगेन तसंच वागायचं. हा जो आता श्वास घेतोस ना तू, तो सुद्धा माझ्या मर्जीनेच घेतोस, हे कायम लक्षात ठेवायचं. डील? जमतंय ना? हो. नाही जमलं तर विचारा मला. वहिनी, अरे बापरे, वहिनी, वहिनी, बापरे, नेहा यश आले की काय? वहिनी, वहिनी ऐका ना. नेहा यश आले? नाही. ओरडतेस कशाला? किती किती घोळ घातला माहिती मी आता. सगळा कचरा मी टाकत होते इकडे तिकडे. ठीक आहे ना, झालं असेल गोंधळ. माझं काम होतं म्हणून मी तुम्हाला हक्का मारत होते. मग आता गवार निवड चल, आणि मग सांग काय काम होतं ते. वहिनी ऐका ना, मला आणखी एक गंडा हवाय. का? परीसाठी. का, तिला काय झालं? तिची तब्येत बिघडली आहे ना. कधी, कशी? तिचे ते ड्रायव्हर काका आहेत ना, ते नोकरी सोडून गेलेत. नोकरी सोडून गेले? हो ना, आणि कुठे गेले ते कोणालाच माहिती नाहीये. बरं झालं आपणहून गायब झाला तो माणूस. मी एक काम करते, मी ना तुम्हाला पैसे देते. पैसे तर हवेत, पण कुठून तरी दोरा आणून दिला आणि गडबड झाली तर? शिवाय परीच्या हातावर बांधणार म्हणजे आजोबा, यश, ती चेटकिण सिम्मी, सगळे विचारणार, चौकशी करणार. नको रे बाबा. वहिनी, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? हे घ्या, पैसे घ्या. नको नको, पैसे नको. ते जे बाबा आहेत ना, ते विश्व दौऱ्यावर गेलेत. काय? हा, त्यामुळे गंडा नाही मिळणार. हे यार, तो गंडा मिळाला असता तर तो ड्रायव्हर नक्कीच परत आला असता. हो ना. आता काय करायचं? आता आपण काय करणार ना? देवा, त्या अविनाशला कायमचं गायब कर बाबा, नाहीतर त्या अविनाशच्या चक्कर मध्ये तेलही जायचं आणि तुपही जायचं. या, हा हा बघा, हा तो रुमाल. सकाळी हिनं पाहिला आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की इथे कोणीतरी येऊन गेलाय. रुमाल तिथेच विसरलास. चुकून राहिला. काका, हा, ते पाणी पाणी हवंय मला. बर बर, आणतो. नमस्कार. हॅलो हॅलो, नमस्कार. घरात काही झालंय का?
आम्ही सकाळपासून नेहाला आणि यशला फोन करतोय, कोणी उचललाही नाही आणि परतही केला नाही. अहो तुम्हाला कसं कोण फोन करणार? परीला ताप आलाय ना हो. काय? परीला ताप आलाय? हो ना. ते काय झालं, ते तिचे ड्रायव्हर काका आहेत ना, ते नोकरी सोडून निघून गेले. पण मग त्यांच्या आठवणीत रडून रडून त्या पोरीने स्वतःची अशी अवस्था करून घेतली. तुम्हाला सांगते ना, तापाने फणफणली हो आमची परी. अरे देवा, अहो काय सांगताय हे तुम्ही? अरे मला कोणीच कसं काही बोललं नाही. तुम्हाला फोन करायला वेळ कोणाला आहे? म्हणजे आम्ही सगळेच परीच्या पुढे मागे करतोय ना सतत. यश, नेहा, आम्ही सगळेच खूप खूप काळजी घेतोय तिची, टेन्शन मध्ये पण आहोत ऍक्च्युली. तुम्हाला सांगू का, आणि तो ड्रायव्हर आहे ना, त्याचा एक पत्ता सापडत नाहीये ना अजून. ओ हे घ्या पाणी. थँक्स. तुम्ही परीच्या ड्रायव्हर बद्दल बोलत होतात ना? खूप चांगला माणूस आहे. परीची किती काळजी घेत होतो. पण त्याला ना मी कुठेतरी खूप वेळा बघितलंय. कुठे तेच नेमकं आठवत नाही हो. आणि तो ड्रायव्हर ना, आता ते कुठे बोलताय? तो घरातून निघून गेलाय म्हणून परीला ताप आलाय. परीला ताप आलाय? हो ना. मी मगाशी हेच सांगत होते काकूंना की ते काय झालंय ऍक्च्युली ना, आमची टीम आहे ना, ती त्या ड्रायव्हरला शोधतेय, पण अजून पत्ताच नाहीये ना त्याचा. खरं तर कोणाला काय करावं हे सुचत नाही. तुम्हाला म्हणून सांगते, परी झोपेमध्ये त्या तापाच्या ग्लानीत सुद्धा आहे ना, सतत त्या ड्रायव्हरचं नाव घेते. अरे देवा, का त्या जीवाचे असे हाल करतोयस? का त्यांची परीक्षा बघतोयस? आता आता तूच त्याला शोधून काढ. काहीतरी चमत्कार कर रे देवा. देवा रे, त्या चिमण्या जीवाचे हाल नको रे करू. त्याच्यात हे आणि घरात कोणीतरी घुसलंय. ते नेहाला कसं सांगायचं आणि तिला काय टेन्शन द्यायचं आणखीन? हो ना, एक्झॅक्टली. मलाही तेच वाटतंय की आता आपण नेहाला यातलं काहीही सांगूया नको. आधीच तिला खूप टेन्शन आहे ना. पोलिसांना मी कळवते. ओके, यू डोंट वरी. तुम्ही हे केलं तर खूप बरं होईल. असं काय बोलताय काका? नेहा माझीही सून आहे, मला काळजी आहे तिची. तुम्ही काळजी करू नका दोघे. ओके, बरं मला एक सांगा, इथे कोणी घुसलं होतं या घरात हे तुम्ही बाहेर कोणालाही सांगितलं नाहीये ना? नाही. नाही. गुड गुड. नाही, कोणालाही सांगू नका. कसं आहे, सध्या यश आणि नेहा दोघेही टेन्शन मध्ये आहेत ना, त्यांना उगाच काळजी नको. बर. आणि पोलीस आपलं काम करतीलच. हो. नाही, कसं आहे, यश आणि नेहा दोघेही दुःखात आहेत, त्यात ही भर नको ना. अहो, हे कुणाला सांगायचं नाहीये हे लक्षात ठेवा, नाही तर तेच विसरून जाल. आणि अजून एक म्हणजे, आता तुम्ही दोघेही या खोलीत परत येऊ नका. नाही, काय आहे, चोराचे जर काही क्लू असतील ना या खोलीमध्ये, तर ते तुमच्यामुळे पुसले जाऊ नयेत म्हणून मी सांगते. बरोबर. बरं, मी निघू का? नाही म्हणजे कसं आहे, मला पोलिसांना इन्फॉर्म करायचं, इतर खूप काम आहेत, तर मी येते. हो. बर, या. हो, दार नीट लावून घ्या. होय, तू काय काळजी करू नकोस. चला निघूया आपण पण. अरे अजून नाही सापडला म्हणजे काय, हे काय उत्तर आहे का? एक धडधाकट माणूस तुम्हाला सापडत नाही? बरं, सगळ्या गोष्टी दिल्यात ना, फोटोज आहेत ना तुमच्याकडे? बरं, आता चेक पोस्ट वरती सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक करा, हे मी तुम्हाला सांगायचंय का? मग तेवढं चेक करा. हा, कळवा मला. काय झालं? नाही ना? नाही. शांत राहा जरा. आजोबा, कसा शांत राहू तुम्ही मला सांगा. एक गोष्ट जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा वेळेवरती घडत नाही. अरे, गोष्टी त्यांच्या त्यांच्या वेळेलाच होतात, फक्त ते आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत म्हणून आपण चिडतो. कळलं का? शांत राहा, धीर धर जरा. सर, बोला. अविनाश जिथे राहत होता ना, ती खोली पूर्णपणे तपासली. बर.
ते हे मिळालं. काय बिल आहे. बिल कशावरून आहे त्याचं? आम्ही सगळ्या ड्रायव्हरना विचारलं, कुणाचंच नाहीये. म्हणजे हे नक्की अविनाशचं असणार. हे पिंपरी चिंचवडचं आहे. काय बोलतोस तू? अरे तो गेला असेल तिथे. याच्यावरची तारीख आपल्याकडे जॉईन व्हायच्या 2 दिवस आधीची आहे. मग हो बरोबर, त्याच्या 2 दिवस आधीची आहे. ठीक आहे, 1 मिनिट. हा, मी तुम्हाला आता एक पत्ता पाठवतो, तिथे जा आणि जरा चौकशी करा. बघ तिथे तो आला होता का, जातो का, येतो का, काय ते. हा ओके, पाठवतोय. झालं, शांत राहा. हो दांडेकर, केबल आहे का तुमच्याकडं? आहे आहे. अरे बापरे, आता काय करू? इथे कोणी आले तर वांदे होतील. तुझा मोबाईल चुकूनही ऑन करायचा नाहीयेस. मी दिलेला हा मोबाईल वापर. फोन वापरायचा नाहीये. हा का फोन करतोय? मी तुला सांगितलंय ना, मला फोन करायचा नाही. का केलास? नाही नाही नाही, मला एक सांगा, मला या नेहाच्या घरी राहणं गरजेचं आहे का? नाही, इथे कोणी आलं ना आणि पाहिलं तर अडकीन मी. तिथे कोण येणार आहे तुला शोधायला? हा, कोणाचंही लक्ष असणार नाहीये तिथे. इनफॅक्ट या क्षणाला ती जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आहे तुझ्यासाठी. ओके? नाही नाही, पण मला एक कळत नाहीये, मी आज रात्रभर इथे लपून का बसायचंय? मी लगेच जाऊन भेटतो ना यश सरांना. परीला आणखी काय झालं तर? तिला काहीही होणार नाही. तिच्या आई इतकीच चिवट आहे ती. नाही नाही नाही, पण माझ्याकडून किमान उशीर व्हायला नको. किमान आजारी आहे हे कळल्यावर तरी. तुला हे कळलंच नाही असं समज आणि योग्य वेळेची वाट बघ. बाकी तुझ्या परीला काहीही होणार नाही ह्याची जबाबदारी माझी. ओके? तू मी सांगते तेवढंच ऐकायचं आणि तेवढंच करायचं. आज रात्रभर तिथेच राहायचंस तू, नेहाच्या खोलीत. भुकेने आतडं पिळवटून निघाल्यानंतर जे खायला मिळतं ना, ते अमृत असतं. म्हणजे माझ्या घरच्यांचं हृदय आहे ना, ते परीच्या काळजीने जरा पिळवटून निघू देत. ओके? तू उद्या सकाळी शार्प 10 वाजता पॅलेसवर पोच आणि तिनं फॉर्मॅलिटीज करत बसू नको. गेट पासून आतपर्यंत धावत सुटायचं. ते इथे येऊनच थांबायचंय. कळलं? नाही नाही, पण कशासाठी? अरे काळजी आहे ना तुला तुझ्या पोरीची, मग ती जरा चेहऱ्यावर दिसायला नको का? दीण म्हणा, पापूड म्हणा दिसला पाहिजेस, रडवेला झाला पाहिजेस तू. माझ्या घरच्यांना ना तुला बघितल्यानंतर दया यायला हवी तुझ्यावर. धाय मोकळून रडायचे, थापा टाकत इथे यायचंय. आणि माझ्याकडून काही इन्स्ट्रक्शन्स असतील तरच मी मेसेज करणार आहे. तोपर्यंत मला एकही कॉल करायचा नाही. बरं बरं, ठीक आहे. बाई दिसते तशी साधी नाहीये. तिला जरा नीट हँडल करावं लागणार.